प्रत्येक व्यक्तीचं आहे ना पोटाचं आरोग्य वेगवेगळं असतं आणि त्या प्रत्येक पोटाच्या आरोग्यानुसार तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम काम करतं. तुम्ही दुसऱ्यासोबत कंपेअर करू नका किंवा दुसऱ्यासोबत कंपॅरिझन करून तुमचं स्वतःचं आरोग्य खराब करू. जर तुम्ही तसं करत असाल म्हणजे दुसऱ्यासोबत कंपेअर करत असाल ना स्वतःला, तर हे सगळ्यात घातक आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही कंपॅरिझन करायला लागता ना, त्यावेळेस कळतं की अरे यार तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम हे वेगळं काम करत आहे, लिव्हर काम वेगळं करत आहे, मेंदू तुमचं, थायरॉईड तुमचं, सगळ्या गोष्टी ना वेगवेगळे कामं करतात आणि त्या वेगवेगळ्या कामानुसार तुमचं पूर्ण बॉडी हँडल होत असते. पण जर तुम्ही जर तसं करत नसाल, तुम्ही जर वेगळ्याच पद्धतीनं दुसऱ्याचं म्हणजे तो 4 चपात्या खातो म्हणून तुम्ही खायला लागले किंवा तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम वेगळं आहे, तुम्हाला एका चपातीत पोट भरतं आहे, तर नाही कंपॅरिझन करू शकत. तर हे सगळं तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर असतं. तर खूप सारे लोक म्हणतात की आम्ही हवा खाल्ली तरी वजन वाढतं, पाणी पिलं तरी वजन वाढतं. पण काही काही लोक, माझा आमका आहे तो तर 5-5 चपात्या खातो तरी काही होत नाही, दिवसभर बाहेरचं खातो तरी काही होत नाही. त्यांचं डायजेस्टिव्ह सिस्टम वेगळं आहे, तुम्ही वेगळे. तर हे कसं असतं, काय असतं, आपण नंतर नक्की बघू याच्यावर.